नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये गट क पदासाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 हा पे स्केल मिळत आहे। सॅलरी चांगली आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता आणि ऑनलाईन अप्लाय करा। अर्ज फी मात्र 100 रुपये आहे। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल फिमेल किंवा SC ST एक्स सर्व्हिसमॅन असाल कॅन्डिडेट, तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच या ठिकाणी माहिती घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ITBP पोलीस अर्थात इंडियन टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या डिपार्टमेंट मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। ITBP एक चांगली रेप्युटेड मित्रांनो इन्स्टिट्यूट आहे किंवा एक डिपार्टमेंट म्हणू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला ही काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ हेड कॉन्स्टेबलचं पद भरलं जाणार आहे, जे एज्युकेशन आणि स्ट्रेस काउन्सिलर 2024 या रिक्रुटमेंटसाठी ही रिक्रुटमेंट या भरतीसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल मेल अँड फिमेल इंडियन सिटीजन्स इन्क्लुडिंग सब्जेक्ट ऑफ नेपाळ अँड भूतान टू फिल अप वॅकन्सीज ऑफ हेड कॉन्स्टेबल, एज्युकेशन अँड स्ट्रेस काउन्सिलर, जनरल सेंट्रल सर्व्हिस, ग्रुप सी मधलं नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पद आहे। यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये पे स्केल तुमचा लेवल 4 चा 25,500 ते 81,100 या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल लायबल टू सर्व्ह एनिवेअर इन इंडिया ऑर अब्रॉड असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ऑन टेम्पररी बेसिस जरी म्हणलेलं असलं मित्रांनो, तरी पे स्केल आणि या सर्व गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी पदाच्या मिळत आहेत, त्यामुळे त्याबाबत तुम्हाला चिंता करण्याची गरज या ठिकाणी सध्या तरी नाही आहे। तुम्ही यासाठी पहिला जॉब मिळवू प्रयत्न करू शकता। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो, डिटेल्स ऑफ वॅकन्सीज ॲज पर द पोस्ट, यामध्ये त्यांनी सांगितलं की हेड कॉन्स्टेबल, एज्युकेशन अँड स्ट्रेस काउन्सिलरच्या टोटल 12 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये मेलच्या टोटल 96 जागांसाठी रिक्रुटमेंट तुम्हाला पाहायला मिळत आहे, ज्याचं कॅटेगरी वाईज ओपन, SC ST OBC आणि EWSला असलेलं वॅकन्सीची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला अवेलेबल आहे। तर फिमेलच्या टोटल 16 जागा आहेत, ज्यामध्ये सुद्धा कॅटेगरी वाईज विश्लेषण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। नंबर ऑफ वॅकन्सीज टोटल ज्या भरल्या जाणार आहेत मेल आणि फिमेलच्या मिळून ऑल कॅटेगरीजला त्या 112 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो, एलिजिबिलिटी कंडिशन्स काय राहणार आहेत तर बघू शकता। एज लिमिट हे 20 ते 25 वर्ष राहील, अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी त्यांनी ठेवलेलं आहे। यामध्ये अपर एज लिमिट जे असणार आहे ते रिलॅक्सेबल असणार आहे SC ST OBC आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटला ॲज पर गव्हर्नमेंट रूल, आणि तुम्हाला एज कॅल्क्युलेट करायचा आहे 5 ऑगस्ट 2024ला। हे लक्षात घ्या, ओपनसाठी 20 ते 25 राहील, SC ST OBC आणि इतर कॅन्डिडेटला ॲज पर रूल तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळत आहे। एज्युकेशन अँड अदर क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे, तुम्ही बघू शकता। डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलेंट विथ सायकोलॉजी ॲज अ सब्जेक्ट, किंवा डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ बॅचलर ऑफ एज्युकेशन ऑर बॅचलर ऑफ टीचिंग ऑर इक्विव्हॅलेंट असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो, टेंटेटिव्ह वॅकन्सी आहे, जसं त्यांनी सांगितलं आहे, ज्यामध्ये बदल झाला तर recruitment.itbppolice.nic.in या वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येईल। अगेन 10% वॅकन्सी आर रिझर्व फॉर एक्स सर्व्हिसमॅन इन रिस्पेक्टिव्ह पोस्ट कॅटेगरी। या व्यतिरिक्त ॲप्लिकेशन फी 100 रुपये मात्र आहे। जर तुम्ही ओपन OBCचे मेल कॅन्डिडेट असाल तर, फिमेल कॅन्डिडेट असाल कोणत्याही कॅटेगरीमधील, किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा कॅन्डिडेट्स बिलॉंग टू SC ST, तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज फी घेतलेली नाही। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, यासाठी ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे ऑनलाईन मोडमध्ये ITBPच्या ऑफिशियल वेबसाईटवर recruitment.itbppolice.nic.in या वेबसाईटवर। याबाबत तुम्हाला जो अपडेट आहे तो लवकरच त्या ठिकाणी मित्रांनो सुरू होईल ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी। सिलेक्शन प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ फिजिकल इफिशियन्सी टेस्ट अँड फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल। या व्यतिरिक्त व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स, रिटन एक्झामिनेशन, डिटेल मेडिकल एक्झामिनेशन, या सर्व गोष्टी या ठिकाणी प्रोसेस केल्या जातील, ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल। ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी अजून सुरुवात झालेली नाही आहे। यासाठी 7 जुलै 2024 पासून ते या ठिकाणी 5 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे। यासाठी जाहिरात जी आहे ती मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे, अर्थात ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तेथे जाऊन तुम्ही 7 जुलै 2024 नंतर ऑनलाईन अप्लाय करू शकाल। एक चांगली संधी आहे, तुम्ही जर अशा प्रकारच्या भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर नक्की करू शकता अप्लाय या ठिकाणी। या भरतीसाठी तुम्हाला पे स्केल सुद्धा चांगला आहे, ती एक महत्त्वाची पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला म्हणता येईल। काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। या भरतीबाबत तुमची काही शंका असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।